नमस्ते मित्र हो. लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स पेपर 2 मध्ये अभ्यास करताना आपण युनिट 1 चा अभ्यास या ठिकाणी करत आहोत. त्यामध्ये डेटा, इन्फॉर्मेशन लाईफ सायकल, रोल ऑफ इन्फॉर्मेशन, इन्फॉर्मेशन सायन्स, कम्युनिकेशन, इन्फॉर्मेशन इंडस्ट्री, IPR, प्लेगॅरिझम, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट हे 9 घटक आपण पाहिलेले आहेत. आता 10वा जो घटक आहे नॅशनल नॉलेज कमिशन आणि नॅशनल मिशन ऑन लायब्ररीज हा घटक पाहताना आपण NKC प्रथम या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर चला, आता NKC म्हणजे काय, तर नॅशनल नॉलेज कमिशन, त्यालाच NKC असं म्हटलं जातं. तर राष्ट्रीय ज्ञान आयोग ही भारतातील एक अत्यंत महत्वाची उच्चस्तरीय सल्लागार संस्था होती. 21व्या शतकातील आव्हानांना तोंड देण्यासाठी भारताला ज्ञान आधारित अर्थव्यवस्था म्हणजे नॉलेज इकॉनॉमी म्हणून विकसित करणे हा यामागचा उद्देश होता. या संकल्पनेमध्ये NKC म्हणजे काय, तर भारत सरकारने देशाला नॉलेज सोसायटी, ज्ञानाधारित समाज बनवण्यासाठी स्थापन केलेली एक उच्चस्तरीय सल्लागार संस्था आहे. आता त्याचं एस्टॅब्लिशमेंट जे आहे, स्थापना कधी झालेली आहे, तर 2005 मध्ये झालेली आहे. मात्र 2005 मध्ये स्थापना कधी झाली, तर 2005 मध्ये 13 जून 2005 ला ही स्थापना झालेली आहे. त्याचबरोबर ही स्थापना कोणाद्वारे करण्यात आली, तर या ठिकाणी भारत सरकारद्वारे ही स्थापना भारताचे तत्कालीन पंतप्रधान जे होते 2005 सालचे, जे डॉक्टर मनमोहन सिंग होते, त्यांच्याद्वारे त्याची स्थापना करण्यात आली होती. आणि या संस्थेचे जे अध्यक्ष होते नॅशनल नॉलेज कमिशनचे, प्रसिद्ध तंत्रज्ञ सॅम पित्रोदा हे त्याचे अध्यक्ष होते. आणि त्याचा कार्यकाळ जो होता 2005 ते 9 या कालावधीमध्ये हा आयोग स्थापन करण्यात आला होता. एक लक्षात घ्या की NKC ची स्थापना का करण्यात आली होती, तर NKC ची मुख्य संकल्पना अशी होती की भविष्यात प्रगती करण्यासाठी केवळ भांडवल किंवा श्रम पुरेसे नाही, तर ज्ञान हेच विकासाचे मुख्य इंजिन असेल. शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञान याद्वारे लोकांची क्षमता वाढवून देशाला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवणे ही यामागची मूळची संकल्पना होती. या कमिशन ची प्रमुख उद्दिष्टे कोणती होती, तर भारताला नॉलेज सोसायटीमध्ये रूपांतर करणे. म्हणजे काय, तर भारतातील शैक्षणिक व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा करणे, म्हणजेच शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे. माहिती व ज्ञानाचा प्रसार वाढवणे, कारण विज्ञानातील आणि तंत्रज्ञानातील प्रयोगशाळांमध्ये नवनवीन संशोधनांना चालना देणे, त्यामुळे माहिती आणि ज्ञानाचा प्रसार वाढणार आहे. त्याचबरोबर डिजिटल व माहिती तंत्रज्ञानाचा विकास, त्यामध्ये बौद्धिक संपदा अधिकारांशी म्हणजे IPR शी संबंधित संस्थांचे आधुनिकीकरण करणे, म्हणजे सरकारी सेवांमध्ये गव्हर्नन्सचा वापर वाढवून त्यामध्ये पारदर्शकता आणणे. त्याचबरोबर ग्रंथालय प्रणाली मजबूत करणे, म्हणजेच ज्ञान निर्मिती आणि ज्ञानाचा प्रसार सुलभ करणे, ही उद्दिष्टे नॅशनल नॉलेज कमिशनची प्रामुख्याने होती. नॅशनल नॉलेज कमिशन जे होतं, त्या आयोगाने आपल्या कामाची विभागणी 5 महत्वाच्या स्तंभांमध्ये केली होती. त्याला 5 पिलर्स असं म्हणतात. तर त्यामध्ये पहिला पिलर जो होता तो ऍक्सेस, प्रवेश, सर्वांना शिक्षण आणि माहिती सहज उपलब्ध होणे, हे त्यांचा पहिला पिलर होता. त्यानंतर संकल्पना, कन्सेप्ट,
म्हणजे शिक्षण पद्धतीतील मूळ संकल्पनांमध्ये सुधारणा करणे. त्यामध्ये उदाहरणार्थ उच्च शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, त्या शिक्षण पद्धतीच्या मूळ संकल्पनेमध्ये सुधारणा करणे. त्यानंतर क्रिएशन, निर्मिती, तर नवीन ज्ञानाची निर्मिती आणि संशोधन वाढवणे हा तिसरा पिलर होता पहा. त्यानंतर चौथा पिलर होता तो उपयोग, ऍप्लिकेशन्स, ज्ञानाचा शेती, उद्योग आणि आरोग्य क्षेत्रात प्रत्यक्ष वापर करणे. आणि सेवा, सर्व्हिसेस मध्ये ई गव्हर्नन्सद्वारे सरकारी सेवा सामान्य माणसांपर्यंत पोहोचवणे. हे 5 पिलर्स जे होते ते नॅशनल नॉलेज कमिशनचे 5 की एरियाज होते. आणि एनकेसीची प्रमुख क्षेत्र कोणते होते? की फोकस एरियाज, म्हणजे त्यांचं प्रमुख क्षेत्र, कार्यक्षेत्र होते ते एज्युकेशन, शिक्षण, म्हणजे उच्च शिक्षणामध्ये सुधारणा करणे, व्यावसायिक शिक्षणामध्ये सुधारणा करणे, डिस्टन्स लर्निंग मध्ये सुधारणा करणे. त्याचबरोबर लायब्ररीज, ग्रंथालयांमध्ये पब्लिक लायब्ररी सिस्टीम मजबूत करणं, लायब्ररी मॉडर्नायझेशन करणं, डिजिटल लायब्ररीला प्रोत्साहन देणे आणि लायब्ररीचं नॅशनल नेटवर्क तयार करणं, हे त्यांचा प्रमुख उद्देश होते. त्याचबरोबर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आयसीटीचा विकास, ई गव्हर्नन्स, ब्रॉडबँड ऍक्सेस, तर हे सर्व गोष्टी त्यांच्या नॅशनल नॉलेज कमिशनची प्रमुख क्षेत्रामध्ये होत्या. त्याचबरोबर ऍक्सेस टू नॉलेज म्हणजे काय, तर ओपन ऍक्सेस रिसोर्सेस, इन्फॉर्मेशन शेअरिंग, नॉलेज डिसेमिनेशन आणि गव्हर्नन्स म्हणजे ट्रान्सपरन्सी, इफिशियन्सी आणि आरटीआय इम्प्लिमेंटेशन सपोर्ट, हे त्यांचे प्रमुख ध्येय होते. या आयोगाने उच्च शिक्षणामध्ये देशामध्ये 1500 विद्यापीठांची गरज असून उच्च शिक्षणासाठी स्वतंत्र नियामक संस्था असावी असे अनेक शिफारशी दिलेल्या आहेत. आयोगाने एकूण 300 पेक्षा जास्त शिफारशी केल्या होत्या. त्यातील काही महत्वाच्या शिफारशी ज्या आहेत नॅशनल नॉलेज कमिशनच्या, तर त्या या ठिकाणी आपण पाहू. की नॅशनल लायब्ररी नेटवर्क तयार करणे, म्हणजे राष्ट्रीय ग्रंथालय मिशन, NML म्हणजे नॅशनल मिशन ऑन लायब्ररी स्थापन करावे आणि ग्रंथालयाचे संगणकीकरण करावे आणि लायब्ररीचे नेटवर्क तयार करावे अशी शिफारस त्यांनी दिली होती. त्यानंतर डिजिटल लायब्ररी वाढवणे, लायब्ररी मॉडर्नायझेशन करणे, त्याचबरोबर ई लर्निंग आणि आयसीटी इंटिग्रेशन करणे, हायर एज्युकेशन रिफॉर्म करणे, अशा शिफारशी एनकेसीने दिल्या होत्या. आता एनकेसीचे महत्व, नॉलेज इकॉनॉमीचा विकास करणे, शिक्षण सुधारणा करणे आणि माहितीचा समान प्रवेश, ग्रंथालयाची भूमिका त्यांनी वाढवलेली आहे. तर अशा प्रकारे नॅशनल नॉलेज कमिशन संदर्भामध्ये आपण माहिती पाहिलेली आहे. आणि शिक्षण क्षेत्रातील क्रांती म्हणजे काय, तर एनकेसी मुळेच देशात राईट टू एज्युकेशन आणि उच्च शिक्षणातील अनेक सुधारणांचा पाया रचला गेलेला आहे. डिजिटल इंडिया, ई गव्हर्नन्स वर त्यांनी भर दिला होता. भाषा, आरोग्य, पोर्टल्स यांच्यावर त्यांनी भर दिला होता. त्यामुळे संशोधनामध्ये भारताला जागतिक स्तरावर R&D हब म्हणून R&D हब असं केंद्र बनवण्यासाठी त्यांनी अतिशय महत्वाच्या शिफारशी दिल्या होत्या आणि त्या अत्यंत उपयुक्त ठरलेल्या आहेत. त्यामुळं देशाच्या विकासामध्ये नॅशनल नॉलेज कमिशन ची भूमिका अतिशय महत्वाची ठरलेली आहे. आता एनकेसी नॅशनल नॉलेज कमिशन वर काही MCQ प्रश्न विचारले जातात. आता एनकेसी ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली, तर या ठिकाणी 2005 साली करण्यात आलेली आहे, हे त्याचं उत्तर आहे. पहा, एनकेसी स्थापना 2005 मध्ये झालेली आहे, बी उत्तर आहे. त्याचबरोबर एनकेसीचे अध्यक्ष कोण होते, आता या ठिकाणी सॅम पित्रोदा हे होते. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं की सॅम पित्रोदा हे एनकेसीचे अध्यक्ष होते. त्याचबरोबर एनकेसीचा मुख्य उद्देश काय
आहे, तर एनकेसीचा मुख्य उद्देश जे आहे ते नॉलेज सोसायटी निर्माण करणे. इथं इंडस्ट्री डेव्हलपमेंट, बँकिंग सिस्टीम, ऍग्रिकल्चर असे पर्याय दिलेला आहे. मात्र नॉलेज सोसायटी निर्माण करणे हा एनकेसीचा मुख्य उद्देश आहे. त्याचबरोबर कोणत्या एनकेसी कोणत्या क्षेत्रांशी संबंधित आहे? हेल्थ, नॉलेज अँड एज्युकेशन, डिफेन्स अँड टुरिझम. तर नॉलेज अँड एज्युकेशन हे याचं उत्तर आहे. एनकेसीने कोणत्या गोष्टीवर भर दिलेला आहे? तर या ठिकाणी युद्ध, इन्फॉर्मेशन ऍक्सेस, बँकिंग आणि ट्रान्सपोर्ट. तर इन्फॉर्मेशन ऍक्सेस हे याचं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर एनकेसीचा कार्यकाळ किती ते किती होता? तर 2005 ते 9 हा एनकेसीचा कार्यकाळ होता. एनकेसीने कोणत्या गोष्टीस प्रोत्साहन दिले? तर त्यांनी ओपन ऍक्सेसला प्रोत्साहन या ठिकाणी दिलेलं आहे पहा, ओपन ऍक्सेसला. त्याचबरोबर एनकेसीच्या शिफारशींमध्ये काय समाविष्ट आहे? लायब्ररी मॉडर्नायझेशन हे समाविष्ट आहे. त्याचबरोबर एनकेसीचा लायब्ररी सायन्स वर परिणाम काय झालेला आहे? तर कमी झाला, वाढला, बदल झाला आणि बंद झाला. तर वाढलेला आहे लायब्ररी सायन्स. प्रश्न क्रमांक 10, एनकेसीने कोणत्या प्रणालीसाठी काम केलेले आहे? तर नॉलेज प्रणालीसाठी त्यांनी काम केलेले आहे. काही एक्स्ट्रा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एनकेसी कोणत्या प्रकारची संस्था आहे? तर एनकेसी ही ऍडवायझरी बॉडी किंवा सल्लागार प्रकारची संस्था आहे. बी हे उत्तर बरोबर आहे पहा. एनकेसीने कोणत्या संकल्पनेवर भर दिलेला आहे? तर या ठिकाणी इंडस्ट्रियल सोसायटी, नॉलेज सोसायटी, मगाशीच आपण पाहिलं की नॉलेज सोसायटी या संकल्पनेवर भर दिलेला आहे. एनकेसीचा लायब्ररी सायन्सवर परिणाम काय झाला? तर वाढला आहे. डिजिटल लायब्ररी ऑटोमेशन वाढले. एनकेसीने कोणत्या गोष्टीस प्रोत्साहन दिले? ओपन ऍक्सेस, मगाशी आपण पाहिलेलं आहे. एनकेसीच्या शिफारशीमध्ये काय समाविष्ट आहे? तर लायब्ररी मॉडर्नायझेशन. एनकेसीचा आयसीटी क्षेत्राशी काय संबंध आहे? तर महत्वाचा संबंध आहे आयसीटी क्षेत्राशी. एनकेसीने कोणत्या प्रणालीवर भर दिला? तर नॉलेज सिस्टीम या प्रणालीवर भर दिलेला आहे. आता एनकेसीचा मुख्य फोकस काय होता? तर एज्युकेशन. एनकेसी संबंधित नॉलेज. एनकेसीने लायब्ररीसाठी काय घडवले? आधुनिकीकरण, मॉडर्नायझेशन. एनकेसीचा गव्हर्नन्सवर भर, प्रभाव, म्हणजे गव्हर्नन्स मध्ये ट्रान्सपरन्सी निर्माण करणे हा प्रभाव होता. एनकेसीचा ई लर्निंग वर परिणाम पॉझिटिव्ह होता. एनकेसीने आयसीटीला महत्व दिले होते. कशासाठी? तर कम्युनिकेशन डेव्हलपमेंट, नॉलेज शेअरिंग मध्ये सर्व गोष्टी डेव्हलप करण्यासाठी. एनकेसीचा एज्युकेशन रिफॉर्मवर भर होता का? जास्त होता. एनकेसीचे उद्दिष्ट नॉलेज हे होते. नॅशनल नॉलेज कमिशन मध्ये लायब्ररी नेटवर्क होते का? तर शेअरिंग करणे हा त्यांचा उद्देश होता. त्यानंतर एनकेसी ओपन ऍक्सेस होता का? तर ऍक्सेस होता. त्यानंतर केस असे दिले जाते की डिजिटल लायब्ररी सिस्टीम तयार करा. म्हणून एनकेसीचे रिकमेंडेशन ही जोडी लागते त्याची. त्यामध्ये उत्तर काय? तर आयसीटी डेव्हलपमेंट. आयसीटी डेव्हलपमेंटच्या माध्यमातून डिजिटल लायब्ररी सिस्टीम तयार करणे. तर अशा प्रकारे लायब्ररी रिफॉर्म करणे, नॉलेज शेअरिंग करणे, एज्युकेशनल इम्प्रुव्हमेंट करणे, आयसीटीचा वापर करणे, नॉलेज सोसायटी तयार करणे आणि राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट मध्ये एनकेसीचा रोल होता. गव्हर्नन्स मधील रोल होता. त्याचबरोबर इन्फॉर्मेशन शेअरिंग मध्ये ओपन ऍक्सेस मध्ये त्याचा परिणाम झालेला आहे. लायब्ररी नेटवर्किंग, रिसोर्स शेअरिंग हे एनकेसीचे रिकमेंडेशन्स होते. नंतर आयसीटी इंटिग्रेशन एनकेसीचं एम होतं डेव्हलपमेंट करणे. आणि आता या ठिकाणी असे पण प्रश्न विचारले जातात ऍडव्हान्स्ड लेवलचे. एनकेसी काय आहे? तर ऍडवायझरी बॉडी होती. एनकेसी नॉलेज सोसायटी. एनकेसीची जोडी एज्युकेशन रिफॉर्मशी होऊ शकते.
एनकेसीची जोडी आयसीटी ग्रोथ होऊ शकते. एनकेसीची जोडी लायब्ररी डेव्हलपमेंट, ओपन ऍक्सेस, ट्रान्सपरन्सी, डिजिटल लायब्ररी, ई लर्निंग आणि रिसोर्स शेअरिंग अशा सर्व कन्सेप्टची होत असते पहा. त्याचबरोबर एनकेसी कोणत्या गोष्टीवर भर दिलेला आहे, तर ट्रान्सपरन्सीवर भर दिलेला आहे. एनकेसीचा इम्पॅक्ट कुठे जास्त आढळतो, तर एज्युकेशनवर. एनकेसी लायब्ररीसाठी काय सुचवले आहे, मॉडर्नायझेशन ऑलरेडी आपलं झालेलं आहे पहा. एनकेसी इज इक्वल टू नॉलेज इकॉनॉमी करेक्ट आहे. एनकेसी डिजिटल ग्रोथ करेक्ट आहे. एनकेसी गव्हर्नन्स रिफॉर्म करेक्ट आहे. एनकेसी ओपन ऍक्सेस करेक्ट आहे आणि एनकेसी आयसीटी करेक्ट आहे. अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न विचारले जातात जोड्या लावासाठी. एनकेसी लायब्ररी नेटवर्क करेक्ट आहे आणि एनकेसी एज्युकेशनल रिफॉर्म्स बरोबर आहे. अशा प्रकारे आपण एनकेसी म्हणजे काय, नॅशनल नॉलेज कम्युनिकेशन, त्याची उद्दिष्टे काय आहेत आणि एनकेसीच्या ज्या शिफारशी आहेत किंवा एनकेसीने जे नॅशनल नॉलेज कमिशनने जे डेव्हलपमेंट केलेले आहे असं कन्सेप्ट क्लिअर करून त्याविषयी असणारे एमसीक्यू आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर एक लक्षात घ्या की आपले जे हे 10 युनिट आहेत, त्या पहिले 10 युनिट मधील पहिलं जे युनिट आहे इन्फॉर्मेशन, हे इन्फॉर्मेशन युनिट मधील सर्व कन्सेप्ट अतिशय महत्वाच्या आहेत आणि आपले व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत. थँक्यू व्हेरी मच.